आत्ता आपण रायगडाच्या सगळ्यात महत्त्वाच्या जागेवर आलेलो आहोत, जो आहे राजदरबार. हाच तो राजदरबार आहे मित्रांनो. आत्ता ऐकताना डोळे अगदी हृदय अगदी भरून आलेलं की महाराज जेव्हा सिंहासनावर चढले होते त्यावेळी महाराजांचं हृदय इतकं भरून आलेलं की ज्या मावळ्यांचे जेव्हा स्वराज्य उभं राहिलं त्या मावळ्यांची मला खूप आठवण येत आहे. त्यामध्ये शिवा काशीद असतील, बाजीप्रभू देशपांडे असतील, असंख्य मावळे असतील, तानाजी मालुसरे असतील. इतक्या सगळ्या मावळ्यांच्या बलिदानामुळं आज हे स्वराज्य उभं राहिलेलं आणि ह्या स्वराज्याचा राज्याभिषेक खूप थाटामाटात पार पडलेला. तीच ही जागा. छत्रपती शिवाजी महाराज की जय या गर्जनाने हा परिसर दुमदुमला होता मित्रांनो. अक्षरशः खूप हृदय भरून आलं मित्रांनो. ही जागा सगळ्यात महत्त्वाची रायगडावरची आहे, सगळ्यात महत्त्वाची. चला आता आपण पुढच्या जागेकडे जाऊया मित्रांनो. हे गडावर राहणारे काही सरदारांचे वाडे आहेत, बघू शकता. हा गडा हा महाराजांच्या राजदरबाराच्या मागचा परिसर आहे. हे वाड्यांचे काही अवशेष सुद्धा शिल्लक राहिलेले आहेत. आपण जाऊया पुढच्या लोकेशनला मित्रांनो. ही सगळ्यात महत्त्वाची जागा आहे. महाराजांचा राहता राजवाडा आहे हा. इथं शेवटच्या काळात महाराज होते. ही त्यावेळची धान्याची कोठार आहे. धान्य साठवलं जायचं, बघू शकता. मित्रांनो सध्या आपण आहोत राजवाड्याच्या मागं. हे जे आहेत हे राणी महल आहेत. सर्व राण्यांचा निवास होता. आता आपण चाललेलो आहोत खलबतखान्याकडे, जिथं महाराजांच्या गुप्तचराच्या व्हायच्या योजनेबद्दल चर्चा चालायच्या. बहिर्जे नाईक ते यायचे आणि महाराजांच्या गुप्त योजनेच्या चर्चा चालायचा. हा बघा राणी महल. इथं राण्यांचा निवास होता. आणि मग अशा आपण दाखवल्याप्रमाणे धान्याचं कोटा. आपण थोडं जवळ जाऊन बघूया. हे बघा किती खोल आहे. आता आपण आलेलो आहोत सगळ्यात महत्त्वाच्या जागी, जी आहे खलबतखाना. सगळी मसलं तिथं व्हायची. हे बघा मित्रांनो, आपण आज जाऊन बघूया. आणि महिला मित्रांनो, आपण एका ह्याच्यात आज जाऊन बघूया. फक्त अवशेष राहिलेला आहे. नाही रे बाबा, बघ विचार. हा जो समोर दरवाजा मित्रांनो, तो आहे राजदिंडी मार्ग. आऊसाहेब आणि महाराज ह्या मार्गाने येत असत. इकडे मित्रांनो बघू शकता आपले विजयस्तंभ आहेत.
रायगडाची मेन. इथून टेहाळणी केली जायची. विजयाचा झेंडा इथूनच लावला जायचा. हे बघा मित्रांनो, इथं एक पलीकडे तलाव आहे आणि इथून लक्ष ठेवण्यासाठी ही जागा वापरली जायची. आहे गंगासागर तलाव. राज्याभिषेकाच्या वेळी 5 नद्यांचं पाणी इथं दिलेलं होतं, त्यामुळे ह्या तलावाचं नाव गंगासागर तलाव असं पडलं. ते पाणी कुठे आहे? ते पाणी मित्रांनो, हा दगड राजवाड्यात का आहे ह्याचं कारण जर तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंट करा. बरोबर राजदरबारात येतो हा दगड. मित्रांनो, अजून एक आपल्याला गुप्तसारखी वाट आहे, हे पण आपण बघूया काय आहे नक्की. बघूया हे जाऊन. हे बघा मित्रांनो, ह्या पायऱ्या सरळ खाली जात आहेत. कुठं जात आहेत ते बघूया आपण. हे बघा, विजयस्तंभाकडे जात आहेत. हा विजयस्तंभाचा दुसरा मजला असावा. इथून टेहाळणी वगैरे केली जायची. इथून बऱ्यापैकी परिसर दिसतोय. हा विजयस्तंभाचा दुसरा काय म्हणतो मजला ना, दुसरा मजला आहे. ह्याच्यावर अजून एक मजला आहे. आता आपण इथलं हे करून बाहेर जात आहोत, नागरखान्यापासून बाहेर. परत आपण चाललेलो आहोत आपल्या उतरत्या मार्गाला. आज खूप काही जाणून घेतलं, खूप काही शिकलो. तर चला मित्रांनो, आता आपण परतीच्या प्रवासाला लागूया आणि उतरायला चालू करूया. मित्रांनो, टकमक टोक आपलं राहिलेलं आहे. टकमक टोकाला आपलं राहिलेलं आहे. थोडासा वेळ द्यावा, आपण टकमक टोकाला जाऊ शकत नाही, तरी आपण इथून दाखवूया. हे टकमक टोक आपल्याला आता पूर्ण गड उतरायचा आहे. इथून आपल्याला गड चढायला साधारण 2 तास लागले. आता उतराय आपण चेक बघूया. मित्रांनो, आता आपण महादरवाज्यातून बाहेर पडलो आहोत. तर आता खालच्या उतरतीच्या प्रवासाला लागलेलो आहोत. हे बघा, जाऊ आता खाली. जिथून आलो तिथं आपण परत जाऊ. किती सुंदर असं दृश्य दिसतंय बघा मित्रांनो. सह्याद्रीचा विहंगमय पर्वत रांग. परत आपण आता महादरवाजापर्यंत आलेलो आहोत. येताना हे असे आपल्याला जागोजागी स्टॉल पण मिळतील, तिथे सरबत, लस्सी, ताक म्हणा, हे असे पदार्थ मिळतात. ज्या रस्त्याने आपण गेलो होतो त्याच रस्त्याने आपण परत जाणार आहोत. हाच तो रस्ता आहे. मित्रांनो, बऱ्यापैकी आपण रस्ता उतरत खाली आलेलो आहोत. हे बघा, आता थोडासा पॅच राहिलेला आहे शिल्लक, तो आपण उतरायसाठी चाललोय. यस,
गाईज शेवटचा पेजा राहिला आहे, तेवढा कवर करू म्हणजे आपली आजची मोहीम पूर्ण होईल. किल्ले रायगड वर्षातली सगळ्यात पहिली मोहीम होती आपली. वर्षाची सुरुवात आपल्या चांगल्या कामानं झाली, चांगल्या बघण्यानं झाली, ती म्हणजे किल्ले रायगड. फायनली आपण रायगड उतरून खाली आलेलो आहोत. आपला शेवटचा ट्रॅक कंप्लीट झालेला आहे. हा बघा रस्ता. तर मित्रांनो, खूप मजा आली आज रायगडला भेट देऊन. आपलं एक ठरलेलं की वर्षाची सुरुवात आपण रायगडाला भेट देऊनच करायची, आणि त्याप्रमाणे आपल्याला थोडा वेळ झाला. ॲक्च्युली 1 जानेवारीला जायचं, थोडा वेळ झाल्यामुळे आपण थोडं उशिरा गेलो. तर काही हरकत नाही, आपण रायगड आज तरी कंप्लीट केला. आणि आता 16 जानेवारीची तयारीसुद्धा चालू आहे. आपल्या शंभूराजांचा राज्याभिषेक दिन आहे ना त्या दिवशी. तर मग आपण ह्या ब्लॉगला इथेच एंड करूया. ब्लॉग आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू मंडळी.